नमस्कार मित्रांनो, क्वेश्चन स्टडी या यूट्यूब चॅनलवर आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. महाराष्ट्रातील समाजसुधारक आणि महाराष्ट्राचा इतिहास याबद्दल आपला भाग 14 बघणार आहोत. आणि हो मित्रांनो, आपण महाराष्ट्राचा इतिहास याबद्दल आपण 1000हून जास्त प्रश्न बघणार आहोत. त्यामुळे आपले प्रत्येक व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. तर मित्रांनो, वेळ न वाया जाऊ देता आपण व्हिडिओला सुरुवात करूया. प्रश्न क्रमांक 1, पंडिता रमाबाईंचा जन्म कोठे झाला? या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक बी, मंगरूळ. पंडिता रमाबाई यांचा जन्म 23 एप्रिल 1858 रोजी गंगामुळे, जिल्हा मंगरूळ, कर्नाटक येथे झाला. प्रश्न क्रमांक 2, पंडिता रमाबाईंच्या वडिलांचे नाव काय होते? या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक बी, अनंतशास्त्री डोंगरे. पंडिता रमाबाईंच्या वडिलांचे नाव अनंतशास्त्री डोंगरे हे होते. प्रश्न क्रमांक 3, पंडिता रमाबाईंना सरस्वती व पंडिता या पदव्या कोठे देण्यात आल्या? या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक सी, कोलकाता. तर कोलकाता मुक्कामी आपल्या पंडितांनी त्यांना विद्वानांना प्रभावित केले, त्यामुळे त्यांना सरस्वती व पंडिता या पदव्या देण्यात आल्या. प्रश्न क्रमांक 4, पंडिता रमाबाईंनी कोणत्या समाजातील वकिलांबरोबर विवाह केला? या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक डी, शूद्र. तर कोलकात्याच्या बिपिन बिहारी दास या समाजातील वकिलाबरोबर झालेल्या त्यांच्या विवाहाने खळबळ उडाली. प्रश्न क्रमांक 5, पंडिता रमाबाईंच्या कन्येचे नाव काय होते? या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक बी, मनोरमा. मनोरमा ही पंडिता रमाबाईंच्या कन्येचे नाव होते. त्यांच्या कन्या मनोरमा ही देखील अकाली निधन झाली आहे. प्रश्न क्रमांक 6, पंडिता रमाबाईंनी हंटर कमिशनमध्ये साक्ष देताना कशाचा आग्रह धरला? या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक बी, स्त्री शिक्षण. 1982 साली हंटर कमिशनमुळे साक्ष देताना त्यांनी स्त्री शिक्षणाचा आग्रह धरला होता. प्रश्न क्रमांक 7, पंडिता रमाबाईंनी ख्रिश्चन धर्माचा स्वीकार कधी केला? या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक बी, 1883 त्यांनी ख्रिश्चन धर्माचा स्वीकार केला होता. सप्टेंबर 1883 मध्ये इंग्लंडमधील बॉटिक चर्चमध्ये रमाबाईंनी ख्रिश्चन धर्माचा स्वीकार केला. प्रश्न क्रमांक 8, आर्य महिला समाज या संस्थेची स्थापना कोठे झाली? या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक डी, पुणे. तर आर्य महिला समाज पुणे 1 मे 1882 त्यांची आर्य महिला समाजाची स्थापना झाली. त्यांचे सहकार्याचे नाव होते न्यायमूर्ती रानडे व रमाबाई रानडे. प्रश्न क्रमांक 9, रमाबाई असोसिएशन या संस्थेची स्थापना पंडिता रमाबाईंनी कोठे केली? या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक ए, बोस्टन व अमेरिका. तर रमाबाई असोसिएशन या संस्थेची स्थापना पंडिता रमाबाईंनी बोस्टन हे अमेरिकेमध्ये आहे तेथे केली. प्रश्न क्रमांक 10, शारदा सदनची स्थापना कधी झाली? या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक डी, 1889. शारदा सदनची स्थापना ही 1889 झाली. प्रश्न क्रमांक 11, शारदा सदन मार्फत कशाची व्यवस्था केली जाते?
या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक सी, निराश्रित विधवा अनाथ स्त्रियांच्या निवास भोजनाची व्यवस्था तर शारदा सदन मार्फत ही निराश्रित विधवा व अनाथ स्त्रियांच्या निवास भोजनाची व्यवस्था केली जाते. प्रश्न क्रमांक 12, शारदा सदनचे पुणे येथे स्थलांतर कधी झाले? या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक बी, 1890ला. 1890 मध्ये शारदा सदनचे पुणे येथे स्थलांतर व काही काळाने केडगाव येथे स्थलांतर झाले. प्रश्न क्रमांक 13, मुक्ती सदनची स्थापना कुठे झाली? मुक्ती सदनची स्थापना ही ऑप्शन क्रमांक डी, केडगाव येथे झाली. तर मुक्ती सदन केडगाव 1896ला स्थापना झाली. प्रश्न क्रमांक 14, कृपा सदन ही संस्था कोणासाठी होती? या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक सी, पतित स्त्रियांसाठी. तर कृपा सदन ही संस्था पतित स्त्रियांसाठी होती. प्रश्न क्रमांक 15, बातमी सदन ही कोणासाठी असलेली पहिली शाळा होती? या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक बी, अंध विद्यार्थी. तर बातमी सदन ही अंध विद्यार्थ्यांसाठी असलेली पहिली शाळा होती. प्रश्न क्रमांक 16, सदानंद सदन ही संस्था कोणासाठी होती? या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक ए, अनाथ मुले. तर सदानंद सदन ही संस्था अनाथ मुलांसाठी होती. प्रश्न क्रमांक 17, स्त्रियांसाठी वैद्यकीय सोय उपलब्ध करून देण्यासाठी पंडिता रमाबाईंनी कोणाच्या नावे फंड सुरू केला? या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक ए, लेडी डफरीन. तर व्हाईसरॉय लॉर्ड डफरीन यांची पत्नी लेडी डफरीन यांच्या नावे फंड सुरू करून स्त्रियांसाठी वैद्यकीय सोय उपलब्ध करून दिल्या. प्रश्न क्रमांक 18, खालीलपैकी कोणती वाङ्मयीन कार्य पंडिता रमाबाईंचे नाही? या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक डी, गीता रहस्य. तर स्त्री धर्मनीती, हाय कास्ट हिंदू ह्युमन, बायबलचे मराठी भाषांतरण ही पंडिता रमाबाईची वाङ्मयीन कार्य आहेत. प्रश्न क्रमांक 19, हाय कास्ट हिंदू ह्युमन हा ग्रंथ पंडिता रमाबाईंनी कुठे लिहिला? या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक सी, अमेरिकेत. तर हाय कास्ट हिंदू ह्युमन हा ग्रंथ रमाबाईंनी अमेरिकेत वास्तव्य दरम्यान लिहिला. प्रश्न क्रमांक 20, हाय कास्ट हिंदू ह्युमन हा ग्रंथात कशावर प्रकाश टाकला आहे? या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक बी, हिंदू बालविवाहाच्या समस्या. तर हाय कास्ट हिंदू ह्युमन हा हिंदू बालविवाहांसाठी व त्यांच्या समस्येवर प्रकाश टाकणारा ग्रंथ आहे. प्रश्न क्रमांक 21, ब्रिटिश सरकारने पंडिता रमाबाईंना कोणता किताब दिला? या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक सी, केसरे हिंद. तर ब्रिटिश सरकारने पंडिता रमाबाईंना केसरे हिंद हा किताब दिला. प्रश्न क्रमांक 22, पंडिता रमाबाईंचे निधन कधी झाले? या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक डी, 1992ला. तर पंडिता रमाबाईंचा कार्यकाळ हे 1858 ते 1922 होता. म्हणजे त्यांचे निधन 1922 साली झाले. प्रश्न क्रमांक 23, पंडिता रमाबाईंनी भारत भ्रमण कोणासोबत केले? या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक सी, बंधू श्रीनिवास. आई वडिलांच्या मृत्यूनंतर बंधू श्रीनिवास यांसोबत घेऊन रमाबाईंनी भारत भ्रमण केले. प्रश्न क्रमांक 24, स्त्री धर्मनीती हे पुस्तक कोणत्या भाषेत आहे होते? या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक बी, मराठी. स्त्री धर्मनीती हे पंडिता रमाबाईचे वाङ्मयीन कार्य पैकी एक असून ते मराठी भाषेत होते. प्रश्न क्रमांक 25,
व शेवटचा प्रश्न, पंडिता रमाबाईंनी ख्रिश्चन धर्म स्वीकारल्यानंतर त्यांचे कार्य कोणत्या दिशेने वळले? या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक बी, सामाजिक व धार्मिक. तर त्यांनी ख्रिश्चन धर्म स्वीकारल्यावर तरी त्यांचे मुख्य कार्य हे सामाजिक आणि धार्मिक आणि स्त्रियांच्या उन्नतीसाठीच राहिले. मित्रांनो, याबरोबरच आपला हा भाग संपला. तर मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला एक लाईक करा आणि कमेंट करून नक्की सांगा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.